हॅलो ताईंनो, मी आता माझं पहिलं म्हणजे आत्ता नवीन चॅनल ओपन केले मी. हा माझा पहिलाच ब्लॉग आहे ह्या चॅनलवरचा. दुसरं एक चॅनल म्हणजे ओपन आहे माझं ऑलरेडी. तर त्यावर मला खूप सारखे म्हणजे 2-4च व्हिडिओ टाकले होते मी त्यावर ब्लाऊजचे. तर मला इतक्या कमेंट येत आहेत ना, खरंच भरपूर कमेंट येत आहेत मला त्याच्यावर. तर त्याच्यावर मला व्हिडिओ टाकायला नाही जमत. म्हणून म्हणलं की ब्लाऊजसाठी वेगळं चॅनल ओपन करू. त्यासाठी मी दुसरं चॅनल ओपन केले. त्याच्यावरचा हा पहिलाच व्हिडिओ आहे हा माझा. तर तुम्हाला कसे ब्लाऊज पाहिजे, काय पाहिजे तर मला कमेंट करून सांगत जावं. तुम्ही जसं जसं कमेंट करत जातं तसं तसं मी व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेन. तसं तर मला त्याच्यावर जे कमेंट आलेत ना, तर त्याच्यावर आधारित मी ह्या चॅनलवर व्हिडिओ टाकणार आहे. म्हणजे जोपर्यंत मला तुमच्या कमेंट काही येत नाही तोपर्यंत मी त्याच्यावरचेच व्हिडिओ ह्याच्यावर टाकणार आहे मी ह्या चॅनलवर ब्लाऊजच्याच संदर्भातले. तर ह्याच्यावर पूर्ण ब्लाऊजचेच व्हिडिओ टाकणार आहे. मी म्हणत नाही की मी जास्त मोठी ब्लाऊज शिवणारे आहे म्हणून. साधे सिंपलच आहे, मी घरगुतीच ब्लाऊज शिवते मी. पण जे मला कस्टमरचे ब्लाऊज येतात शिवायला, जेवढं मला येतं तेवढंच मी चॅनलवर सांगणार आहे. इतकं पण जास्त पण फॅन्सी डिझाईनचे ब्लाऊज मला नाही देत, कारण मला 20-25 वर्ष झाला असं मी म्हणजे शिकले त्याला ब्लाऊज. त्यामुळे तेव्हा काही एवढे फॅन्सी ब्लाऊज वगैरे काही नव्हते, असं एवढे साधे सिंपलच ब्लाऊज शिवत होते तेव्हा. तर तसंच आता पण थोडे ब्लाऊजचे व्हिडिओ म्हणजे डिझाईनचे ब्लाऊज वगैरे शिवायला चालू आहेत आता सध्या माझे. आता बरेच काही नवीन निघालेत ब्लाऊज. पण मला जेवढं येते तेवढंच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे माझ्या ब्लाऊजला सबस्क्रायबर करा आणि मला कमेंट करा की तुम्हाला कसले ब्लाऊज पाहिजे. तर मी पहिला व्हिडिओ जे आहे ना, तर तो ब्लाऊज शिवलेला व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे. त्या चॅनलवर टाकायचा म्हणून बनवून ठेवला होता, पण त्याच्यावर नाही टाकू शकत. मला नंतर कळालं की एका चॅनलवर एकच म्हणजे एकसारखेच व्हिडिओ पाहिजे. तर त्याच्यावर मी घरातले व्हिडिओ बनवते. त्यामुळे दुसरं चॅनल ओपन केले मी. हे चॅनल ओपन केले अनिता ब्लाऊज फॅशन असं नाव आहे ह्या चॅनलचं माझ्या. तर ह्याच्यावर टाकणार आहे. तर पहिलं जे आहे तर 2-3 व्हिडिओ बनवून ठेवलेत मी. आपल्या बाही डिझाईनचे एक आहे, म्हणजेच बाहीला झालर लावलेलं आहे, छोटीशी झालर आहे 1 इंचाची. तर ते एक व्हिडिओ आहे. आणि अस्तरचं ब्लाऊज कसं शिवायचं, काय शिवायचं, तर ह्याचा एक म्हणजे व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे. आणि दुसरं एक आहे तर आपलं शाळेच्या ड्रेसाचं कॉलर असतं ना, ते कॉलर कसं बसवायचं, कसं करायचं, हे एक ते 3 व्हिडिओ बनवून ठेवलेले आहेत. तर तेच व्हिडिओ मी अगोदर टाकणार आहे ह्या चॅनलवर. तर तुम्हाला जर ते व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्रायबर पण करा. तुमचा जर सपोर्ट असेल तर मी असाच व्हिडिओ कंटिन्यू ठेवेल. आणि 1 महिना ते 2 महिने बघणार आहे मी हे चॅनल चालतं का नाही. नाहीतर मी व्हिडिओ म्हणजे चॅनल बंद करणार आहे. 2 चॅनल नाही ठेवणार. तुमचे जर चांगला सपोर्ट भेटला तर व्हिडिओ चालू ठेवणार आहे मी, नाहीतर नाही चालू ठेवणार. कारण त्याच तीच जे चॅनल माझं चालू आहे त्याच्यावरच मी कंटाळून गेले. खरंच अक्षरशः इतके कंटाळून गेले ना, तर मला ते चॅनल बंद करू का काय असं वाटत होतं. पण नाही बंद केलं मी चॅनल, ते चालूच आहे माझं. त्यामुळे मला त्याच्यावर कमेंट येत होते म्हणून त्यांच्या आग्रहाखातीर मी दुसरं चॅनल ओपन केले. तर ह्याच्यावर जर मला चांगला सपोर्ट भेटला तर मी व्हिडिओ टाकणार आहे, नाहीतर नाही टाकणार. तर बघू आता तुमचा मला किती सपोर्ट भेटते, काय भेटते, तर त्याच्यावर अवलंबून आहे आता व्हिडिओ मी टाकायचे का नाही. तर तोपर्यंत आता 2-3 व्हिडिओ जे बनवून ठेवलेले आहेत तर तेच व्हिडिओ मी टाकणार आहे आता तुम्हाला ह्या चॅनलवर. तर चला व्हिडिओवर कंटिन्यू राहा. आणि आता हा माझा पहिला ब्लॉग आहे, तुम्हाला सांगायचं होतं म्हणून आता मी असाच बनवलेला आहे. दुसरा व्हिडिओ तुम्हाला येईल ब्लॉगचा, ह्याच्यात नाही टाकत. तर फक्त मला सांगायचं होतं की नवीन चॅनल ओपन केले तर चॅनलला सबस्क्रायबर करून जावा, म्हणून मला तुम्हाला सांगायचं होतं. म्हणून हे चॅनल मी ओपन केलेलं आहे आग्रहाखातीर. खरं तर रिस्पेक्ट, त्यांच्या कमेंटचा रिस्पेक्ट म्हणून हा चॅनल मी ओपन केला आहे. तसं तर मला करायचं नव्हता, कारण एकाच चॅनलवर मी कंटाळून गेले. तर विचार करू शकता मी दुसरं चॅनल कसं ओपन करणार होते. पण त्याच्यावर मला कमेंट म्हणजे एका व्हिडिओला 2-3 कमेंट येत होत्या की 4 पदरी ब्लाऊजचे व्हिडिओ टाका, असे टाका, तसे टाका. तर त्यांच्यावर जे मला कमेंट येत होते तर त्याच्या आधारित मी 3 व्हिडिओ करून ठेवलं. तर तेच टाकणार आहे तोपर्यंत मी. तर मग नंतर मी 4 पदरी मापाचा वगैरे टाकेल व्हिडिओ मी नंतर. तर मला एवढंच सांगायचं होतं माझ्या व्हिडिओबद्दल, नवीन चॅनल ओपन केले म्हणून. तर चला मग, श्री स्वामी समर्थ. आता मला सवय लागली श्री स्वामी समर्थ म्हणायची, कारण त्या चॅनलवर प्रत्येक वेळेस श्री स्वामी समर्थ म्हणायची सवय आहे. मी श्री स्वामी समर्थाची भक्त आहे.
त्यामुळे सवय लागली मला. तर असो, आता श्री स्वामी समर्थ म्हणण्यानं माझं पण म्हणजे तोंडातून स्वामींचं नाव निघते, हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून मी स्वामींचं नाव घेते प्रत्येक वेळेस. तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईबर करा. माझे व्हिडिओ आवडले तर नक्की सांगा. तर मी व्हिडिओचा एंड करते. हा पहिलाच ब्लॉग आहे माझा. दुसरे ब्लॉग उद्यापासून ब्लॉगचे टाकायला सुरुवात करेल मी. तर श्री स्वामी समर्थ. नमस्कार.